सेजल ए सेजल ये लुडो खेळूया. अगं दीदी मी आजारी आहे. असू दे गे मी एकटी खेळते. मम्मी अगं मम्मी मला मॅगी बनवून दे. हो हो मॅगी बनवतो ग. तुझा अभ्यास झाला काय? हो माझा अभ्यास झालाय मी आता खेळालोय. हो हो साहेब पेमेंट केलोय साहेब. हा रिक्षा पाठवलाय काय? होय एक काम करा की साहेब त्या रिक्षावाल्याचा जरा नंबर मला पाठवा की. होय काय एक एक मिनिट. हा सर सर एक मिनिट नंबर लिहून घेतो सर. एक मिनिट. हा एकच मिनिट सर एकच मिनिट. हा बोला की सर. 9400890729. ओके सर थँक्यू. हा प्रांजल इकडे या. आलो पप्पा. इकडे या. हे काय हे काय हे तुला मागे काय सांगितलेलो मी? व्हाइटनर अजिबात वापरायचं नाही. याने पुन्हा वापरायलीस. कुणाचं व्हाइटनर आहे? तोंडातून शब्द फोडणार की नाही आता? माझ्या मैत्रिणीचं आहे. काय तुझ्या मैत्रिणीचं? हा तुझ्या मैत्रिणीचं व्हाइटनर तुझ्याकडे कसं काय आलं? तिनं मला ठेवून घ्यायला दिलेली. कोणती मैत्रीण? नाव काय तिचं? अक्षरा. एक काम कर फोन लाव तिला. आज बघतो अरे कुठे करतो तुझा. आज फोन लाव तिला. सॉरी पप्पा माझंच वाटणार ते. खोटं बोलतीस? खोटं बोलतीस काय? नाही पप्पा मी खोटं बोलत नाही. पहिला काय म्हटलीस? मैत्रिणीचं वाटणं म्हटलीस की नाही? हे शिकवलं तुला मी? नाही. तुला असं ऐकत नाही सांगतो. हात पुढे कर. खोटं बोलणार काय? इथून पुढे खोटं बोलणार? अहो आल्या आल्या कशाला मुलीला ओरडायला? ओरडायला म्हणजे तुझ्यामुळेच बिघडली ही मुलगी. कळलं काय? काय झालं ते तरी सांगा. काय झालं म्हणजे ही व्हाइटनर घेतली. तिला मागे सांगितलेलो मी व्हाइटनर घेऊ नको म्हणून. तर आणि पुन्हा व्हाइटनर घेतली ही. काय सांगितलेलं तुला मी? व्हाइटनर वापरायचं नाही म्हटलेलो की नाही? काय झालं 10 रुपयाची व्हाइटनर घेतली तर? अगं गोष्ट 10 रुपयाची नाही आहे. ती व्हाइटनर 10 नव्हे 50 रुपयाचं घेऊ देत. पण ती खोटं बोलली आज. कळलं काय? व्हाइटनर माझं म्हटली असती तर चाललं असतं. पण हे काय बोलली? व्हाइटनर माझ्या मैत्रिणीचं आहे म्हटली. काय प्रांजल हे शिकवायलो तुला खोटं बोलायला? आणि हे संस्कार द्यायलो काय तुला? शाळेमध्ये येऊ उद्या तुझ्या सरांना विचारू काय हे शिकवलं का खोटं बोलायला म्हणून? हा अगं आज एवढं छोटंसं खोटं बोलते उद्या मोठं खोटं बोलते. आणि काय पण तेव्हा काय करतेस तू? बरोबर आहे की तुमचं. मी मारलेलो तुला दिसतंय तुला. पण आजची रीत उद्याची रीत तशात ठेवून घे तू पण. सॉरी पप्पा मी इथून पुढे तर खोटं बोलत नाही. हे बाळा बस इथं. हे प्रांजू बाळा जन्मदात्या आई बाबांना कधीच खोटं बोलू नये. कळलं काय? आम्ही तुझं कधी वाईट केलोय काय? नाही. मग का आपल्या पप्पा आई बाबांना खोटं बोलतेस तू? काय गरज आहे काय? मला प्रॉमिस कर प्रॉमिस इथून पुढे पप्पाला मम्मीला कधीच खोटं बोलणार नाही म्हणून. ठीक आहे पप्पा. प्रॉमिस? हा. ओके छान ना माझं बाळ. जा खेळ जा.